हाय गाईस. तर मी आले गावाकडं का तर ते झाड पुजायचं आहे म्हणजे हिरवळ पोचतात ना, ते छोट्याशा पालव्या वगैरे सटवायला वगैरे पोचतात ना, ते करायचं आहे. कारण राहिलं होतं काही कारणांमुळं. मग म्हटलं चला आता एक एक दिवस राहिला असता ते करून, श्रावण महिन्याच्या आधी अमावस्येच्या आधी करून घेतात. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येत. राहिलं तर आल्याबरोबर लगेच मला बघा काम कसं लागलं आहे. तिकडं मस्त पाणी वगैरे भरायला चालू आहे, पाणी आलेलं आहे. आणि घरी नाहीत आमच्या माताजी, मम्मी नाही घरी, बंधुराज नाहीत, मम्मी गेली बाहेर, बंधुराज गेलेत फिरायला मित्रांसोबत वगैरे. तर मग म्हटलं आता घरी मी एकटेच आहे, तर चला मग म्हटलं पटापट पाणी भरून घेत. कारण पुन्हा एक दिवस आड करून पाणी येते ना, त्याच्यामुळं तर क्लास लावल्यापासून एवढी ना गडबड होते ना की मला जायचं हे करायला पण टाईम मिळत नाही. मग म्हटलं चला आता गावाकडे, तर गावाकडे जर जमलं तर ते गावात जाऊयात, मग काय होतं ते. चला मग आता मी पटापट पाणी भरून घेते. सानू मॅडम गेला तिकडं तिच्या छोट्या बाबाच्या इथं, म्हणजे माझ्या चुलत्याकडं, तिकडं घरी गेली पलीकडं, दिसत असेल महाग ते बघा तिथं, तर तिथे गेले. तर चला मग तुम्ही पटकन पाणी भरून घेते. तर काय जाता आम्ही आलो होतो इकडं भाजी घ्यायला, कारण त्या झाड पुजण्यासाठी ना आपली तांदूळ कुंदरीची भाजी लागते, ते भाजी शोधायला आलो होतो. तर आम्ही इकडं तर ऊन लागते म्हणून असं केलं बरं का. पण आम्हाला शेतामध्ये भाजी दिसत नाही. आता मम्मीला बोलावं लागेल. मेन सांगू मस्त शेत हिरवगार झालंय. आता ऐसा इकडे आईला बोलून आणतेस का? बरं मला एकदा डान्स करून दाखव ना. ती इकडे इकडे रुपाचा करून दाखव. इकडे इथं थांब, इथं 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 थांबा. सानू बघा ना आमचा डान्स कसं करते. हां 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 थांबा, झाला कर. ऐकू येत नाही तुझं गाणं. इकडे हां तर मॅडमने ना आमच्या असं काय डान्स शिकला, ते मोबाईलवर ते रील्स येते ते बघितले वाटतं ते ना, आणि सारखं आठवण आहे की तिथे चालू असते रुपा रुपा ऐसे नाही ऐसे असं. तर आमच्या नौटंकी काय चालू असते. चाललीस कायला बोलवायला? या मग आता मम्मीला बोलून आणते. इकडे लाव. चला मग आता बघतो, भाजी शोधतो, जर सापडली तर तुम्हाला पण दाखवतो. हां तर फ्रेंड्स, तर आम्ही अख्ख्या अर्ध्या शेतात आपण बघतो बघा. तर आम्हाला भाजी माहिती का किती मिळाली? फक्त एक झाड, ते बी छोटंसं एवढं, फक्त एक झाड मिळालं शेतामध्ये. अख्ख्या शेतामध्ये ना आम्हाला फक्त एक झाड मिळालं भाजीचं, तांदूळ कुंदरा भाजीचं. गैड्यासारखं फिरतो, काय मिळतच नाही. काय माहिती, बघायला लागेल दुसरीकडे जाऊन. आणि आमच्या मॅडमचं बघा इकडं काय चाललं. पिल्या हाय, आमच्या पिलूचे कपडे इग्नोर करा बरं का. आमचं पिलू असंच असतं गावाकडे, कारण दिवसाचे त्याची 3-3 4-4 कपडे होतात. मग किती कपडे घालायचे, किती काय करायचे. आम्ही